नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 9वी विषय इतिहास, प्रकरण 8वे उद्योग व व्यापार। आज आपण या व्हिडिओमध्ये उद्योग व व्यापार या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। उद्योग व व्यापार हे प्रकरण स्वाध्यायाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तसेच शेवटी गृहपाठासाठी सुद्धा एक प्रश्न दिला जाईल। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। त्यामध्ये पहिलं विधान आहे, 1948 मध्ये रिकामी जागा या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली। पर्याय अ, औद्योगिक क्षेत्राचा अधिक विकास व्हावा, ब, औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे, क, रोजगार निर्मिती व्हावी, ड, तयार मालाची गुणवत्ता निश्चित व्हावी। उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे। 1948 मध्ये औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली। दुसरं विधान आहे, भारतातील रिकामी जागा उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हटले जाते। पर्याय अ, ताग, ब, वाहन, क, सिमेंट, ड, खादी व ग्रामोद्योग। उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, वाहन। भारतातील वाहन उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हटले जाते। तिसरे विधान, वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम रिकामी जागा हे आहे। पर्याय अ, कापड उत्पादन करणे, ब, वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे, क, कापड निर्यात करणे, ड, लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे। उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे। वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे हे आहे। चौथं विधान, सायकल उत्पादनात रिकामी जागा हे भारतातील प्रमुख शहर आहे। पर्याय अ, मुंबई, ब, लुधियाना, क, कोची, ड, कोलकाता। उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, लुधियाना। सायकल उत्पादनात लुधियाना हे भारतातील प्रमुख शहर आहे। अशा प्रकारे प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा, हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे। प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा। खाली जोड्यांचा गट लिहून दिला आहे। त्या जोड्यांच्या गटामध्ये एक जोडी चुकीची आहे, ती आपल्याला ओळखायची आहे आणि उत्तरामध्ये चुकीची जोडी लिहून त्यासमोर ती जोडी लिहायची आहे, हे आपलं उत्तर तयार होईल। तर पहिले जोड्यांचे गट बघा, भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ, त्यासमोर आहे औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे। दुसरी जोडी औद्योगिक विकास महामंडळ, त्यासमोर आहे औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे। तिसरी जोडी वस्त्रोद्योग समिती, त्यासमोर आहे विणकरांचे कल्याण करणे। आणि चौथी जोडी आहे खादी व ग्रामोद्योग आयोग, त्यासमोर आहे ग्रामीण भागातील औद्योगिकीकरणास चालना देणे। तर या जोड्यांच्या गटामध्ये पहिली जोडी कोणती आहे, भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ, त्यासमोर काय आहे, औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे, ही जोडी बरोबर आहे। दुसरी जोडी आहे औद्योगिक विकास महामंडळ, त्यासमोर आहे औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे, ही जोडी सुद्धा बरोबर आहे। तिसरी जोडी आहे वस्त्रोद्योग समिती, त्यासमोर आहे विणकरांचे कल्याण करणे, तर ही जोडी चुकीची आहे। आणि चौथी जोडी खादी व ग्रामोद्योग आयोग,
त्यासमोर आहे ग्रामीण भागातील औद्योगिकीकरणास चालना देणे. ही जोडीसुद्धा बरोबर आहे. म्हणून उत्तर लिहिताना कसं लिहायचं आहे ते बघा. चुकीची जोडी नाव टाकायचं आहे. त्यासमोर वस्त्रोद्योग समिती आणि दुसऱ्या गटामध्ये विणकरांचे कल्याण करणे. ही झाली आपली चुकीची जोडी. आता या ठिकाणी आपल्याला जोडी दुरुस्त करून लिहायला सांगितली नाही, तरी पण मी तुमच्या जास्तीत जास्त लक्षात राहावं की ही जोडी का चुकीची आहे, कशी चुकीची आहे, त्यासाठी जोडी दुरुस्त करून सुद्धा लिहित आहे. तर दुरुस्त जोडी वस्त्रोद्योग समिती, त्यासमोर लिहायचं आहे वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे. हे काय आहे? वस्त्रोद्योग समितीचं महत्त्वपूर्ण कार्य आहे. विणकरांचे कल्याण करणे हे वस्त्रोद्योग समितीचं काम आहे का? नाही. तर काय आहे? वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे. म्हणून 3 क्रमांकाची जोडी ही चुकीची आहे. आपलं उत्तर काय आहे? 3 क्रमांकाची जोडी वस्त्रोद्योग समिती, विणकरांचे कल्याण करणे. अशा प्रकारे प्रश्न पहिला ब, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा, हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे. प्रश्न दुसरा अ, पाठाच्या मदतीने संकल्पना चित्र तयार करा. त्यासाठी पहिला प्रश्न दिला आहे भारतातील उद्योग. भारतातील उद्योग या प्रश्नासंबंधित आपल्याला एक संकल्पना चित्र तयार करायचं आहे. या प्रश्नाचे उत्तर संकल्पना चित्राच्या आधारे पूर्ण करायचं आहे. तर भारतातील उद्योग लिहायचं आहे. तर भारतातील कोणकोणते उद्योग आहेत? अन्न उत्पादन उद्योग. अन्न उत्पादन उद्योगामध्ये येते शेती उद्योग, फलोत्पादन, पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्य उद्योग, दुग्ध व्यवसाय. हे अन्न उत्पादन उद्योग आहेत आणि ते भारतातील महत्त्वपूर्ण उद्योग आहेत. दुसरा आहे शेती आधारित उद्योग. शेती आधारित उद्योगामध्ये येते ताग उद्योग, खादी उद्योग, वस्त्रोद्योग. तिसरा आहे निसर्ग आधारित उद्योग. निसर्ग आधारित उद्योगामध्ये खनिज संपत्ती, वनसंपत्ती, रेशीम, मीठ उद्योग, औषध उद्योग. त्यानंतर औद्योगिक उद्योग. औद्योगिक उद्योगामध्ये वाहन उद्योग, सायकल उद्योग. शेवटी आहे अन्य उद्योग. अन्य उद्योगामध्ये काय? पर्यटन, हस्तशिल्पोद्योग, चर्मोद्योग, ग्रामोद्योग, सिमेंट उद्योग. अशा प्रकारे भारतातील उद्योग या संबंधित आपला संकल्पना चित्र तयार करता येते. यामध्ये दुसरा प्रश्न दिला आहे भारताची आयात निर्यात. भारताची आयात निर्यात याविषयी सुद्धा आपल्याला संकल्पना चित्र तयार करायचं आहे. चित्राच्या माध्यमातून आकृतीच्या स्वरूपात आपल्याला या प्रश्नाचे उत्तर लिहायचं आहे. तर आयात वस्तू, आयात म्हणजे काय? तर परदेशातून भारतात खरेदी केली जाते, त्याला आयात म्हणतात. तर भारतात आयात वस्तू कोणकोणत्या आहेत? लोखंड, खनिज तेल, खते, औषधे, तंत्रज्ञान, यंत्रसामग्री. ह्या काय आहेत? आयात वस्तू आहेत. तर निर्यात वस्तू, निर्यात म्हणजे भारतातून परदेशात विक्री केली जाते. ह्या वस्तू भारतात तयार होतात आणि त्याची परदेशामध्ये विक्री केली जाते. तर त्या वस्तू आहेत सिमेंट, चहा व कॉफी, कार व ट्रॅक्टर, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे व पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे इत्यादी. अशा प्रकारे आपण भारताची आयात व निर्यात या प्रश्नाचे उत्तर संकल्पना चित्राच्या साहाय्याने पूर्ण केले आहे. संकल्पना चित्राच्या आधारेच उत्तर लिहायचं म्हणजे काय करायचं? तर त्या प्रश्नानुसार आपल्याला काय शक्य होईल, तक्ता काढून हे उत्तर लिहिता येते की छोटे छोटे वर्तुळ काढून, चौकोन काढून अशा पद्धतीने ते उत्तर लिहायचे असते. प्रश्न दुसऱ्यामध्ये ब आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा. त्यासाठी प्रश्न दिला आहे भारताचा अंतर्गत व्यापार. उत्तर: भारताच्या अंतर्गत भागात असणाऱ्या कारखान्यामधून आणि शेतीतून उत्पन्न होणाऱ्या उत्पादनाची विक्री भारतातील बाजारपेठात करणे यालाच भारताचा अंतर्गत व्यापार असे म्हणतात. या अंतर्गत व्यापारात कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग, लोखंड, पोलाद, तेलबिया, साखर, मीठ इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. अंतर्गत व्यापार लोहमार्ग, हवाई मार्ग, रस्ते या सर्व मार्गांनी चालतो.
मुंबई, कोलकाता, कोचीन, चेन्नई या बंदरातूनही अंतर्गत व्यापार चालू असतो. अशा प्रकारे भारताचा अंतर्गत व्यापार यावर सविस्तर संकल्पना स्पष्ट करता येते. प्रश्न 3मध्ये अ आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. त्यामध्ये पहिलं विधान आहे, भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे. उत्तर, भारतात विविध धर्मियांची प्रार्थनास्थळे आणि तीर्थक्षेत्रे अनेक ठिकाणी आहेत. राजवाडे, किल्ले, स्मारके, लेणी, नक्षीकाम केलेले प्राचीन वाडे अशा ऐतिहासिक वास्तू आहेत. पर्वत, नद्यांचे संगम, जंगले, उद्याने, सागर, किनारे असा निसर्गसुंदर प्रदेश आहे. अशा विविध ठिकाणी प्रवाशांसाठी विविध सोयीसुविधा शासनाकडून आणि खाजगी व्यावसायिकांकडून करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे. दुसरा प्रश्न, भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे. उत्तर, भारतात प्रतिवर्षी अनेक प्रकारचे उद्योगधंदे वाढत आहेत. भारतीय वस्तूंची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री होत आहे. आधुनिक पद्धतीने आणि यांत्रिक अवजारांनी शेती केली जाऊ लागल्यामुळे शेती उत्पादनही वाढत आहे. शेतीमुळे व औद्योगिक विकासामुळे रोजगाराच्या संधी वाढत आहेत. या सर्व विकासामुळे भारतीय जनतेचा जीवनमानाचा आणि राहणीमानाचा दर्जा सुधारतो आहे. अशा प्रकारे प्रश्न 3 अ दिलेली विधाने सकारण स्पष्ट केली आहेत. प्रश्न 3 ब, पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न, शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते? उत्तर, शासन शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून पुढील प्रयत्न करते. 1. ग्रामीण भागात बँका आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. 2. शेतीविषयक सुधारणांसाठी शेतकऱ्यांना पंचायत समितीमार्फत प्रशिक्षण दिले जाते. 3. शेती सहली व शेतकरी मेळावे आयोजित केले जातात. शेतकऱ्यांना शेती अवजारे, बी बियाणे आणि खते यांचा वाजवी दरात पुरवठा केला जातो. कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण, फळबाग, रोपवाटिका, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन, दुग्धव्यवसाय इत्यादींचे प्रशिक्षण दिले जाते. जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडूनही मार्गदर्शन होते. उत्पादित माल साठवणुकीसाठी गोदाम बांधणीसाठी शासन अर्थसहाय्य देते. शेततळी, पीक विमा संरक्षण, उत्पादित माल खरेदी करणे इत्यादी बाबतही शासन शेतकऱ्यांना मदत करते. अशा प्रकारे शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन प्रयत्न करत असते. दुसरा प्रश्न, पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो? उत्तर, पर्यटन क्षेत्र असलेल्या ठिकाणी अनेक पर्यटक येत असल्याने स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. हॉटेल्स, खानावळी, लॉजेस, फळभाजी विक्रेते इत्यादींना रोजगार मिळतो. हस्तवस्तू, कलाकुसरीच्या वस्तू यांची दुकाने थाटली जातात. पर्यटकांना पर्यटनस्थळी रिक्षावाले, टॅक्सीवाले, घोडेवाले इत्यादींना रोजगार मिळतो. पर्यटन स्थळाची माहिती सांगण्यासाठी मार्गदर्शक म्हणूनही रोजगार उपलब्ध होतो. तिसरा प्रश्न, भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात? उत्तर, भारतात वनसंपत्तीवर आधारित पुढील व्यवसाय चालतात. जसे की काडेपेटी, घरगुती लागणाऱ्या लाकडी वस्तू व लाकडी सामान तयार करणारे उद्योग, कागद, वृत्तपत्रांचा कागद, पुठ्ठे इत्यादी निर्मितीचे उद्योग, रेशीम, मध, लाख, रंगकामासाठी लागणारा कच्चा माल तयार करणारे व्यवसाय, औषधी वनस्पतींपासून औषधे तयार करणारे व्यवसाय
इमारतींसाठी लागणारे लाकूड, इंधन म्हणून लागणारे लाकूड इत्यादी व्यवसायही लागतात किंवा चालतात. अशा प्रकारे भारतात वनसंपत्तीवर आधारित विविध व्यवसाय चालत असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील चर्मोद्योगावर टीप लिहा. उत्तर, कातडी कमवण्याचा उद्योग भारतभर चालू असतो. कातड्यापासून बूट, चप्पल तयार करण्याचा मोठा व्यवसाय आहे. मऊ कातड्यापासून शोभेच्या विविध वस्तू, पर्सेस, जाकीट अशा विविध वस्तू तयार करणारे व्यवसाय आहेत. विहिरीचे पाणी काढण्याच्या मोठ्या बॅगा आदी तयार करण्याचेही व्यवसाय भारतभर चालतात. शोभेच्या वस्तू, बूट, चप्पल इत्यादी वस्तू भारतातून निर्यात करण्याचाही व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. भारतात आग्रा, कानपूर, कोल्हापूर, चेन्नई, मुंबईतील धारावी अशा ठिकाणी हे चर्मोद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. अशा प्रकारे प्रश्न 3 ब, दिलेल्या प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे. प्रश्न 4, चौकट पूर्ण करा. चौकट पूर्ण करण्यासाठी प्रश्न दिला आहे, भारतात आयात होणाऱ्या वस्तू आणि भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू. चौकटीमध्ये एका बाजूने भारतात आयात होणाऱ्या वस्तू लिहायच्या आहे आणि दुसऱ्या बाजूने त्या वस्तूंची नावे लिहायची आहे आणि खाली भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू नाव टाकून त्या बाजूला भारतातून निर्यात कोणकोणत्या वस्तू होतात त्या वस्तू लिहायच्या आहेत. तर पहिले आपण भारतात आयात होणाऱ्या वस्तू लिहूयात. तर त्या वस्तू आहेत खनिज तेल, नैसर्गिक वायू, औषधे, खते, मोबाईल, TV, यंत्राचे पार्ट्स, लोखंड, लॅपटॉप, अद्ययावत लष्करी सामग्री, लढाऊ विमाने, तोफा, पाणबुड्या, नौका, प्रवासी विमाने, रेल्वेचे डबे, इंजिने, आधुनिक तंत्रज्ञान, गरजेनुसार अन्नधान्य, डाळी, कांदे इत्यादी. त्यानंतर भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू त्या आहेत चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे व पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे, सिमेंट, मीठ, हापूस आंबा, मोटारी, ट्रॅक्टर, रेल्वे इंजिने, सायकली इत्यादी. अशा प्रकारे भारतात आयात होणाऱ्या वस्तू व भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू आपण व्यवस्थित चौकटीत लिहिल्या आहेत आणि प्रश्न 4 चौकट पूर्ण केला आहे. आता याखाली एक उपक्रम दिला आहे. तर उपक्रम असा आहे की यशस्वी उद्योजकांची छायाचित्रे जमा करा. या ठिकाणी मी काही यशस्वी उद्योगांची छायाचित्रे या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहेत. त्यांचे चेहरे, त्यांची नावं व्यवस्थित लक्षात ठेवा की या उद्योजकाचं हे नाव आहे. त्यामध्ये यशस्वी उद्योजक जसे की रितेश अग्रवाल, विजय शेखर शर्मा, सचिन बन्सल, श्रद्धा शर्मा, फणींद्र समा अशा प्रकारे यशस्वी उद्योजक आहेत. त्याशिवाय या ठिकाणी बऱ्याच उद्योजकांची छायाचित्रे मी तुम्हाला दाखवत आहेत. हे खूप मेहनत करून मोठमोठे उद्योजक बनले आहेत, आपल्या उद्योगात यशस्वी झाले आहेत. तुम्हाला जर शक्य असेल तर या उद्योजकांची माहिती तुम्ही गुगलवरून, यूट्यूबवरून आपण जे छायाचित्र लावलं आहे त्या छायाचित्रासमोर लिहिली तरी चालेल किंवा आपल्या नोटबुकमध्ये लिहिलं तरी चालेल, जेणेकरून आपल्याला त्या उद्योजकांविषयी जास्तीत जास्त माहिती मिळेल आणि त्यांच्या या माहितीतून आपल्याला आपल्या अभ्यासाला, आपल्या कार्याला अधिकाधिक चालना मिळेल. छायाचित्राचे व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे, त्याखाली दिलेल्या नावाचे वाचन करायचे आहे. आणि दुसरा उपक्रम आहे, आपण वापरत असलेल्या दैनंदिन वस्तूपैकी कोणत्या वस्तू परिसरात तयार होतात, कोणत्या वस्तू बाहेरून आणल्या जातात त्याचा तक्ता तयार करा. आता हा जो उपक्रम आहे मी पूर्ण करून देत नाही, कारण प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या वस्तू आहेत, वेगवेगळ्या ठिकाणाहून आणलेल्या आहेत, तर त्या तुम्ही व्यवस्थित लिहायच्या आहे. तर आता तुम्ही कोणकोणत्या वस्तू वापरता, जसे की टेबल, सायकल, TV, फ्रीज, आपल्या घरात ज्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूची यादी करायची आहे. त्या वस्तू कुठून आयात झाल्या, कुठून आणल्या आहेत, आपल्या आईबाबांना विचारून व्यवस्थित तक्ता करून लिहायचे आहेत. अशा प्रकारे हे आपले उपक्रम आहेत.
अशा प्रकारे उद्योग व व्यापारचा या प्रकरणाचा आपण स्वाध्याय पाहिला आहे. आता वेळ आहे गृहपाठाची. तर आजच्या गृहपाठातील प्रश्न आहे उद्योगधंद्याच्या विकासाचे फायदे. ज्या ठिकाणी उद्योगधंद्याचा विकास झाला आहे त्या ठिकाणी कोणते फायदे दिसून येतात, कोणत्या चांगल्या क्रिया, कोणते चांगले गुण दिसून येतात ते लिहायचे आहेत. 3 किंवा 4 लिहिले तरी चालेल. शक्य असेल तर या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. अशा प्रकारे वर्ग 9वी विषय इतिहास प्रकरण 8वे उद्योग व व्यापार या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय, उपक्रम, गृहपाठ याचा आपण सविस्तर आणि व्यवस्थित अभ्यास केला आहे. अशाच प्रकारचे स्वाध्याय संबंधित विविध वर्गाचे विविध विषयाचे पेपर, निबंध, पत्र या संबंधित सुद्धा व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असेल, काही अडचणी असेल तर कमेंट करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.